हॅलो, नमस्ते बालमित्रांनो. आपण पाहत आहोत संख्येची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आणि या संख्येचे विस्तारित रूप यामधील स्वाध्याय 3.2. तर आपण या सिरीजद्वारे आपण आता दुसरा धडा कंप्लीट संपला आहे. तिसऱ्या धड्यातला पण पहिला स्वाध्याय संपला आहे. आपण जर याच पद्धतीनं पुढं कंटिन्यू करत गेलो तर आपला सिलेबस हा फार लवकरात लवकर म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये सिलेबस संपून जाईल लवकर. त्याच्यानंतर आपल्याला वेळ मिळेल कशासाठी तर सरावासाठी, परीक्षेसाठी आपण निरनिराळे वेगवेगळे प्रश्न पुन्हा घेणार आहोतच. ठीक आहे, चला आपण स्वाध्याय 3.2 मधला पहिला प्रश्न घेतला की 2000 रुपयांच्या 30 नोटा, 2000 रुपयांच्या 30 नोटा, 100 रुपयांच्या 15 नोटा, 10 रुपयांच्या 3 नोटा व 1 रुपयांची 7 नाणी मिळून होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप कोणते? तर मग कसं करता येईल हे? 2000 रुपयांच्या 30 नोटा, ठीक आहे, हे झालं 2000 गुणिले 30 अधिक काय आहे 100 रुपयांच्या 15 नोटा, 100 रुपयांच्या 15 नोटा, 10 रुपयांच्या 3 नोटा व 1 रुपयांची 7 नाणी यांची बेरीज. हे फक्त काय विचारलं ह्यांनी? विस्तारित रूप कोणते? विस्तारित रूप काय येईल? असं 3 दोन्ही 6 आणि हे 3 शून्य, हे 1 शून्य, 1 2 3 4 शून्य, ठीक आहे. त्यानंतर 15 1 15 आणि हे 2 शून्य, 1500 अधिक 10 गुणिले 3 30 अधिक 1 गुणिले 7 7. आपल्याला फक्त ह्याचं विस्तारित रूप सांगायचं आहे. इथं 60,000, 60,000 कुठं आहे बघा, 60,000, हे 60,000 आहे इथं. 60,000 अधिक 1500. आता 1500 मध्ये सुद्धा कसं येईल? इथं ह्या 1500ची सुद्धा आपल्याला फोड करावी लागणार आहे. मग कसं फोड करायची? हे 60,000 अधिक 1500 म्हणजे 1000 अधिक 500 अधिक 30 अधिक 7, ठीक आहे. 60,000 1000 500 30 7. मग कुठं आहे? इथे तर 6000 आहे, इथे तर 60 आहे, इथं पण 6000 आहे. 60,000 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. हे 60,000 अधिक 1000 अधिक 500 अधिक 30 अधिक 7 बरोबर पर्याय क्रमांक 1. येतं लक्षात? हां. आता पुढं प्रश्न दुसरा. 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? आता 2.5 लाख एकक, दशक, शतक, हजार, 10,000, ठीक आहे, लक्ष आणि दशलक्ष, लक्ष दशलक्ष, ही झाली 25 लाख. 2.5 लाख कशी लिहायची? 2.5 लाख म्हणजे 2,50,000. बघा, आपण 2.5, 1, अर्धा, 1.5, 2.5, पाऊण या गोष्टी आपल्याला आधी शिकाव्या लागणार आहेत. ज्यांना माहीत नाही त्यांनी शिकून घ्या की कसं आहे. एखादी संख्या असेल अर्धा, एक तुम्हाला एक ठोकताळा सांगतो की हे 25 म्हणलं की पाव येतं बघा. कधी पण 25 म्हणलं की पाव. पुन्हा 50 म्हणलं की अर्धा, पाव, अर्धा. 75 म्हणलं की पाऊण, हे 1. 125 म्हणलं की सव्वा, 1 आणि 50 म्हणलं की 1.5, 1 आणि 75 म्हणलं की पावणे, 2, हे 2, 2 आणि 25 2.25
2.25 आणि 2 आणि 50 म्हणलं की 2.5. मग आता लक्षात घ्या 2.5 हे 2 अंक 2.5 मध्ये येणारच आहेत. 2.25 म्हणलं की 2 आणि 25 हे 2 अंक येणारच आहेत. आता कुठं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जर पावशे म्हणजे शेकडा जर विचारलं तर हे 25च राहणार. पावशे म्हणजे पाव शेकडा. अर्धाशे म्हणजे 50, अर्धाशे असं केलं तर 50. पाऊणशे म्हणजे 75 आणि 100 म्हणजे 100. या पटीत आपण चालायचं आहे. आता 100च्या ऐवजी 1000 म्हणलं, 100च्या ऐवजी काय म्हणलं 1000. तर 1000 म्हणलं की 1 शून्य येईल त्याच्यावर. 250. जर पाव 1000 म्हणलं तर 250. अर्धा 1000 म्हणलं तर काय होईल, हे 50 वर 1 शून्य गेला, 500 झालं. पाऊण 1000 जर म्हणलं तर हे 75 वर 1 शून्य, 750. 1000 हे 1000. आता 1500 जर म्हणलं, 1500 तर म्हणलं तर हे 125ला 125 राहिलं, 1 शून्य झाला. 1500 जर म्हणलं तर हे 150 आणि 0, 1500. 2500 1750. हा एक तक्ता तयार करायचा, समोर मांडायचा, हे पाठच करायचं. अर्धा शतक, पाव शतक, अर्धा हजार, पाव हजार, पाऊण हजार, 1500, 1500, 2500. हे कसं लिहायचं आहे हे एके दिवशी मी तुम्हाला हा चार्ट टाकतो. तुम्ही चार्ट काय करा, तो लिहून काढा आणि आपल्या समोर चिटकावून ठेवा, म्हणजे तुम्हाला कधीही कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे 2.5 पाव पाऊण विचारलं की बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. मग आता आपला मूळ प्रश्न आहे की 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल. 2.5 लाख म्हणजे 2,50,000. बघा इथं 2.5 आहे, 2.5 कुठं आलं तर इथं 2.5, 2,50 आलं का, 2,50 आणि हे पुढचं. म्हणजे हे 2.5 लाख ही संख्या कशी स्वरूपात लिहाल, म्हणजे काय होईल, हे 2 गुणिले ह्याच्या पुढं किती आहेत, हे 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 म्हणजे 2 गुणिले 1 लाख. 2 गुणिले 1 लाख आणि हे 50,000 म्हणजे 5 गुणिले 10,000. 50,000 आहेत ना. 2.5 लाख, 2,50,000. हे 2 लाख आणि हे 50,000. मग कुठं आहे 2 लाख आणि 50,000 कुठं आहे, आता फक्त दोनच येईल, पुढचं तर काही येणारच नाही. मग हे ते 1 लाख गुणिले 1,000 तर ह्याचा तर विषयच नाही. पर्याय क्रमांक 3 तर नाहीच. 2 गुणिले 1 लाख आहे का, बघा 1 2 3 4 5. हां, हे तर दिसतं आहे. पुन्हा हिथं पण हे दिसत आहे. 5 गुणिले 10,000, 5 गुणिले 10,000 म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा असा आहे, हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे. आता बघा काय आहे, 3 गुणिले एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे 3 लक्ष, ठीक, अधिक एकक दशक शतक हजार म्हणजे 7 गुणिले 10,000 बरोबर 70,000, अधिक 5 गुणिले 1000 म्हणजे 5,000. मग काय झालं, 3,70,000 आणि 5,00,000 म्हणजे 3,75,000. 3,75,000 म्हणजे काय झालं, 4.25 लाख. 4.25 लाख. मग असे आपण पाहिलं होतं 3,75,000 आलं की 4.25. 4.25 बरोबर आपल्या लक्षात राहील. 4.25 लक्ष हे उत्तर ह्याचं येते. पुढं येतंय
की या संख्येतील 10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक, आता काय म्हणलं, 10,000 स्थानी असलेल्या अंकाची, 10,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,000ला आहे 4 हा अंक, आणि दशक स्थानी असलेला हा 3, यांच्या स्थानिक किंमत यांच्यातील फरक किती? फरक 2018ला आलेला आहे बघा, किती सोपा प्रश्न आलेला आहे. काय आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे किती झालं? 40,000. आणि फरक म्हणल्यावर काय करायचं आहे? वजाबाकी. 3ची स्थानिक किंमत किती आहे? 30. दशक स्थानी किती आली वजाबाकी यांची? 0. 10तनं 3 गेले 7 उरले, ह्याच्याला 1. 10तनं 1 गेला 9 उरला, ह्याच्याला 1. 10तनं 1 गेला 9 उरला, ह्याच्याला 1. 4तनं 1 गेला 3. 39,970. अगदी सोपा. बघा किती सोपा प्रश्न 2018ला विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 35 अधोरेखित या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? कुठं आहे अधोरेखित? कोणत्याला केलंय? हे 5 आणि हे. आता मग काय म्हणते? फरक म्हणल्यावर आपल्याला मोठी कधी पण संख्या वर घ्यायची. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 5 लक्ष वजा 3 म्हणजे 300. करा वजाबाकी. 0 0. 10तनं 3 गेले 7 उरले, ह्याच्याला 1. 10तनं 1 गेला 9 उरले, ह्याच्याला 1. 10तनं 1 गेला 9 उरले, आणि 5तनं 1 गेला 4. काय झालं? 4,99,700. कुठं आहे? 4,99,700. ओके. चला प्रश्न पुढचा आहे 6वा, की या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक किती? अधोरेखित हे 4 आणि हे 4, या दोन संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक किती? दर्शनी किंमत काय आहे? जी दिसते तीच. हे नीट वाचलं पाहिजे. दर्शनी आपण स्थानिक म्हणलं की आपण स्थानिकच किंमत मांडतो, लगेच वजाबाकी करायला बघतो. तर ह्याची दर्शनी किंमत 4च आहे. या 4ची पण दर्शनी किंमत 4च आहे. 4तनं 4 गेले 0. बरेच जण हे वाचत नाही. स्थानिक किंमत म्हणलं की लगेच हे 4ची स्थानिक किंमत 4,000, या 4ची स्थानिक किंमत 40, लगे वजाबाकी करायला बघतात, लगे 3960 येते, आणि त्याचं उत्तर पर्यायात सुद्धा इथं दिलेलं असतं. परंतु आपण गडबडीमध्ये वाचल्यानंतर तसं होतं. नीट सावकाश वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल की दर्शनी किंमत म्हणजे 4ची दर्शनी किंमत किती आहे? 4च आहे. या 4ची पण दर्शनी किंमत 4च आहे. वजाबाकी येते 0, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न आहे 7वा. 2च्या स्थानिक किंमत ही 2ची स्थानिक किंमत 8च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? किती पट आहे? आता काय म्हणते? 2ची स्थानिक किंमत, या संख्येतील 2ची या अंकाची स्थानिक किंमत, ही 2 अंकाची स्थानिक किंमत किती झाली? ही 200. आणि किंमत ही 8 या अंकाच्या, 8ची स्थानिक किंमत किती आहे? 8 याच्या स्थानिक किंमतीच्या ही किती पट आहे? किती पट? लक्षात घ्या. पट, आता हा पट म्हणल्यानंतर गुणाकार येतो बघा. 1 पट म्हणजे गुणिले 1, दुप्पट म्हणलं की गुणिले 2, तिप्पट म्हणजे गुणिले 3, चौपट म्हणजे गुणिले 4. तर ह्या 8च्या किती पट आहे? 1 पट आहे, दुप्पट आहे, तिप्पट आहे, चौपट आहे का काय? 8च्या किती पट? हे 200 आहे. 8च्या किती पट? हे 200 आहे. मग 8 गुणिले किती बरोबर
200 असा प्रश्न आपण तयार करायचा आहे. इथं हिंदीला प्रश्न खूप छान प्रश्न आहे बघा हा, की 2 आणि 8 म्हणजे 2ची स्थानिक किंमत 200, 8ची स्थानिक किंमत 8. ही स्थानिक किंमत 8च्या किती पट आहे, 8च्या किती पट म्हणजे 8 गुणिले किती बरोबर 200. तर आपल्याला माहीत आहे गुणाकार इथली जर संख्या काढायची असेल तर 200 भागिले 8 करावं लागेल. 200 भागिले 8, 8 2 16, 4 उरले 0, 8 पंचे 40, 0 0 वजाबाकी चिन्ह 25, 8 25 8 200. 25 पट ही संख्या आहे. लक्षात गणित मस्त दिलेलं असतं, फक्त आपण गणित समजलं पाहिजे. समजून घेतलं की आपल्याला लक्षात येणार. एका 4 अंकी संख्येत PQRS हे अनुक्रमे, लक्षात घ्या अनुक्रमे म्हणजे क्रमाने, PQRS हे अनुक्रमे काय आहे, हजार, शतक, दशक, एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल. आता मग काय म्हणता येईल, समजा हे PQRS, समजा इथं आपण काय घेतलं, एकच घेतलं, 1 1 1 1 घेतलं, तर ह्या Pची किंमत काय होईल, 1P गुणिले 1000 म्हणजे 1000P बरोबर. आता शतक म्हणजे काय होईल, Q गुणिले 1000 बरोबर, नाही शतक 100, Q म्हणजे शतक 100 आहे, तर Q 1 हे 100Q, ठीक आहे. R म्हणजे दशक आहे, तर हे दशक आणि R म्हणजे 10R, ठीक आहे. आणि एकक काय आहे, एकक आहे S गुणिले 1 बरोबर 1S. मग कुठं आहे 100, 1000P कुठं आहे, 1000P इथं तर 100P आहे म्हणजे हे चुकलं. इथं किती 1000P आहे, इथं 1000S आहे म्हणजे हे पण चुकलं. हे 1000P म्हणजे 2 किंवा 3 उत्तर येणार आहे. मग 100Q कुठं आहे, इथं नुसतंच Q दिले, इथं 100Q, 10R, S नुसतंच 1S किंवा नुसतं S बरोबर, हे 1S किंवा नुसतं S बरोबर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी येत आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे. आता काल पण आला होता बघा तसाच, फुलीच्या जागी सारखेच अंक आहेत, त्या 2 स्थानांच्या अंकातील स्थानिक किमतीतील फरक 79,920 आहे, तर ती संख्या कोणती. तुम्हाला काय म्हणलं होतं, एक ट्रिक सांगितली होती. इथं फरक किती आहे, 7000, ही 79,920, या 7च्या पुढचा अंक घ्यायचा. फुलीच्या जागी 7च्या पुढचा अंकच घ्यायचा फक्त. 2 फुली 75 फुली 3, मग काय आला 7च्या पुढचा अंक 8 इथं 8 75 3 2 झालं. हे उत्तर आलेलं आहे आपल्याला. म्हणजे काय येईल 28 75 83, 28 75 83 पर्याय क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे. आता हे कसं, तर आता अजून एकदा सांगतो तुम्हाला की बाबा इथं फरक किती आहे, 79,920. आता आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे का बघा. याच्या स्थानिक किमतीतील फरक काढून बघूयात आपण किती फरक आहे. आता ह्या 8ची स्थानिक किंमत ह्याची किती आली, 1 2 3 4 4 0 1 2 3 4, आणि ह्या 8ची स्थानिक किंमत किती आहे 80. करा वजाबाकी 0, 10 8 गेले 2 उरले, 10 गेला 9 उरले, 10 गेला 9 उरले, 8 गेला 7, 79,920 दिला का फरक 79,920. बघा
सोपं आहे, ट्रिक थोडीशी वापरली की लक्षात येऊन जाईल. याच्या पुढचा अंक येत असतो. काल कसा पुढचा अंक येतो सांगितलं, आज पण पुढचा अंक कसा येतो ते सांगितलं आहे. म्हणजे हे 2,87,583 ही संख्या झालेली आहे. तर शेवटचा प्रश्न आहे, 10A + B ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर B ची किंमत 4 असेल तर A ची किंमत किती? 10A अधिक B. 10A अधिक B हे झालं एक संख्या. अंकामध्ये अक्षर आलं की आपण अंक आणि अक्षर यांचं एक समीकरण तयार होत असतं, ते आपण बघूया. तर 10A अधिक B, B ची किंमत किती दिलेली आहे? 4 दिलेली आहे. 10A. आता हे बरोबर काय झालं आहे? 84 आहे. ठीक आहे. आता इथं काय असलं पाहिजे? 10A जागी काय असलं पाहिजे? इथं 80 असलं तर काय होईल? 4 बरोबर 84. मग इथं 80 येते, इथं तर ऑलरेडी 10 दिले, म्हणजे 10A बरोबर काय असणार आहे? 8. 10 × 80 अधिक 4 बरोबर 84. मग A ची किंमत काय असणार आहे? 8. किती सोपं आहे. 10A म्हणजे 10A बरोबर 80. 10 × 80 बरोबर 84. हे उत्तर आलेलं आहे 4. ओके. हां, कोणाला काय अडचण असली तर प्रश्न विचारत चला, सांगत चला, मी उत्तर तुम्हाला सांगत जाईल. ओके, थँक्यू.